सप्टेंबर 15 या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी। विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। हवामान खात्याचा अंदाज। भारतीय हवामान खात्याने 11 ते सप्टेंबर 15 या कालावधीत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे। जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे। पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू शकते। मुळा नदीपात्रातील कोतुळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे। मेघगर्जना, विजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। वादळादरम्यान घरातील विद्युत उपकरणे वापरण्याचे टाळावेच व विजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे। मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, झाडे, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे। मोठमोठ्या जाहिरात फलकांच्या आसपास खाली थांबू नये। मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे। धरण व नदी तलाव परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये। वाहत्या पाण्यात तळ्यात पाणी साठे असलेले डोह यामध्ये उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये। नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे। पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत। मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमध्ये थांबू नये। पडीकवाडी अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपाय येथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे। घाटमाळ रस्त्यान प्रवास टाळावा। शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे। आपत्कालीन परिस्थितीत पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी 1177 टोल फ्री 0241 232